नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज अचानक मी भयानक कणकेचो कॉम भेटलेलो आमका, म्हणजे एकान दिल्यान। तर मम्मी म्हणायला लागली की कणकेच्या कॉमाची भाजी करूया। तर अजून एक रेसिपीचा व्हिडिओ आमका भेटलो आणि मम्मी म्हणायला लागली की रेसिपीचा व्हिडिओ करूया अजून एक, कारण की लास्ट जो व्हिडिओ केलो मटन, गावठी कोंबड्याचा मटन, एका चांगला प्रतिसाद भेटलेला हा। जवळपास 7,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितलो। तर मम्मी म्हणायला लागली की अजून एक व्हिडिओ करूया। तर कणकीच्या कोंबाची रेसिपी तुमका भूक भेटली या ब्लॉग मध्ये। तर बघा कणकीच्या कोंबाची भाजी कशी करतात ती, चला। तर नमस्कार मित्रांनो, भाजीची करूची प्रोसेस चालू झालेली आहे। खोबरा भाजता मम्मी। मम्मी हाय कर। हाय हाय। लास्ट व्हिडिओ मस्त चाललो ना, कितके लोकांनी बघितलो? 7,000 लोकांनी बघितलं। कसं वाटतं तुका? मस्त बरं वाटलं, आनंद वाटला। कमेंट वाचून बरं वाटलं, मस्त कमेंट ना। तर एवढ्या लोकांनी बघितलं म्हणजे बरं वाटलं जरा बाबा, भरपूर लोकांना आवडलेलं दिसता। आवडलो कमेंट पण केले मी चांगले। तर ह्या थोडा ह्या पूर्ण नाही मग जरासा खोबरा, 1 वाटी खोबरा, एक कांदा, 1 वाटी खोबरा आणि 4 पाकळी लसणाचे त्याच्यात घातलं आणि थोडा भाजला काय मोठा जरा, म्हणजे साधारण जाडसर लावायचा मिक्सरला, असा बारीक नाही वाटायचा। ओके। आणि भाजी काय कापून घेतली, दाखवूया। चिरून घेतली भाजी, मग अशी भाजी चिरून घेतली मम्मीने। ती हरभरे चणे, हे चणे कधी सकाळी भिजत घातलेले हा? हो सकाळी भिजत घातले, आता जरा बरे फुगल्यात। चणे आणि चवळेसो घालतो काय मग ह्याच्यात? आपलं काय व्हायचा घालूचा, पण चणे घातले किंवा जरा बरी लागतं, टेस्ट बरी लागतं भाजी। चवळ्यांका नाही एवढी, चवळ्यांका नाही एवढी लागणार, चणे एवढी। चण्यांवर जरा भाजी मस्त लागते। काळे वाटाणे घालतात? हो, काळे वाटाणे पण घालतात। ओके, म्हणजे करताना तुम्ही काळे वाटाणे, चवळे किंवा हे चणे घालू शकता, म्हणजे तुमच्या आवडीचा कडधान्य घालू शकता। ओके ठीक आहे। मग आता याच्या पुढे प्रोसेस काय असते? ह्या चिरून घेतली ती काय करतो याचा? आता हे पाणी उकळत ठेवूया आणि त्याच्यात जरा बरी उकळी काढू होईल, म्हणजे चिरून घेतली भाजी उकळू कारण काय त्याच्या ही भाजी ना जरा कडवट लागते म्हणून जरा हे करायचा, उकळून घ्या, म्हणजे उकळत्या पाण्यात टाकायची, जरा म्हणजे उकाडली थोडीशी काय, मग ते गाळून घ्यायचं पाणी। मग ते पाणी गाळला ना का कडवटपणा मोडता, मग भाजी मस्त लागतं, म्हणजे व्यवस्थित होता भाजी। तुरट लागतं ना थोडीशी, कडवट तुरट अशी, मग ते लागलं नाही, बरी लागतं। तू इकडे बघ, तू फेमस झालेली दिसणे नाही, खालती मान घालून बघते ती, मस्त स्माइल देता कुजा। ह्याच्या पुढची प्रोसेस बघते, हसते किती, हसले किती तू सांगते ना, स्माइल देता म्हणा, हसता खुशा म्हणा, हसत। ठीक आहे। आता ह्याच्या पुढे काय करतो? ती फक्त भाजी उकडून घेतली ना? भाजी उकडून घेते, खोबरा भाजतं, नंतर गरम पाण्यात टाकतं हे, टोप ठेवला चुलीर। मम्मी फक्त खोबरा ह्याच्यात भाजता, गॅसवरती भाजता, बाकीची ही भाजी आहे ना ती आम्ही चुलीर करतो। भाजी आता उकळत्या पाण्यात टाकू, हे जरा म्हणजे उकळ आली ना, मग ते भाजीचं हे पाणी आहे ना, तर नंतर गाळून टाकायचं, पूर्ण गाळून घ्यायचं, बरी उकळी होईल, म्हणजे उकळ होईल। हा बरोबर, म्हणजे कसं त्याच्यातला सगळा कडवटपणा जावं। 5 minutes later. टोप तापलेलो हा, तेल घातले मम्मी, तेल तापला, 4 पाकळे लसूण, कांदा, टोमॅटो ऑप्शनल हा, मा घालू शकतो।
होय तर घालू शकतोय मग. तर घालायचं. टोमॅटो जरासं एकच एकच बारीक बारीकसो एकच. मोठं असलं तर अर्ध ना, जास्त घालायचं नाही. कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजलो आणि आपला जो घरगुती मसाला तो 1 चमचो. लाल जरा हे जाऊ हरभरे टाक. त्याच्यात हरभरे जे आपण भिजत घालून घेतलेत ना ते. एक चमचा मीठ टाकायचं. 1 चमचो मीठ आणूक नाही मग. चवीनुसार मीठ, जेणेकरून त्या चणे आहेत त्यांना लागावया म्हणून. होय तर नंतर पण घालू शकतात नंतर, पण आता जरा टेस्ट लागतली चण्यांका मीठ लागतलं म्हणून आधी घातला. चण्याबरोबरच ती भाजी टाकायची. पाणी टाकलं, थोडंसं पाणी टाकायचं आणि वाफेवर हे करायचं, झाकण ठेवायचं आणि नंतर ओतायचं पाणी. ती भाजी टाकायची जी आपण उकळून घेतली ना, ती गाळून घेतली ना, ती भाजी टाकायची. म्हणजे ऍक्च्युली ही भाजी शिजलेली जा मम्मी ना, फक्त चणे शिजाक वेळ लागतो तितकोच. चणे पण पटकन शिजतात. वाफेवर शिजवायचं. चणे पण आता वाफेवर झाकणावरती पाणी ठेवायचं. शिजतले आपण. मग ते फोडणीक 1 चमचो घातले, वाटपात एक चमचो घातले. ओके. म्हणजे तुमका जेवढी स्पायसी होया तेवढी तिखट जे होईल तेवढी तुम्ही घालू शकता तुमच्या मसाल्याप्रमाणे. ताटावर पाणी ठेवायचं, नंतर मग ते पाणी त्याच्यात ओतायचं. म्हणजे मटनची रेसिपी सेम तशीच. या गरम झालेला पाणी त्याच्यात ओतायचं, आतमध्ये ओतायचा. आणि चणे शिजावं म्हणा, भाजी ऍक्च्युली शिजलेली जाती. हा, आपण वाफवून घेतली ना, ती थोडीशी शिजली त्याच्यात. हा हा, फक्त हे चणे शिजायच्यासाठी. आजकाल असलेच भाजी, म्हणजे ह्या दिवसातले ना असलेच भाजी भेटतात. म्हणजे एरवी दिवसात भेटत नाही असे सीझना, ह्या सीझनाकच भेटतात ही भाजी. ते तायकाळो, तेरा, अळू आणि कुरडू असे भाजी भेटतात. रानभाजी कणकीचो कोंब, अळमी या दिवसात असलेच भाजी खाऊ. असलेच भाजी खाऊय. त्या सीझनातले त्या सीझनाकच खाऊय. पावसाळ्यातच ते भेटतात ह्या सीझनात. अजून जर तुमका कुठच्या रानभाजीचा जर व्हिडिओ बघूचा असतात ना, तर तुम्ही कमेंट करून सांगा. आम्ही बनवून दाखवतो तुमका. आम्ही बनवून दाखवतो तुमका कशी करतात ते. तायकाळ्याची दाखवूया. तायकाळो, कुरडूची फक्त भेटावय फक्त. तायकाळो, कुरडू. ठीक आहे. 15 minutes later. चणे उकाळले का टेस्ट करूया. उकाळले मस्त आले. खोबरा घालायचा, वाटण केलं ना टाकायचं. जाडच लावलेला म्हणजे भाजी जास्त जरा पातळ जायची नाही. बरोबर. म्हणजे भाकरी खाण्यालायक जात, भाकरीवर खाण्यालायक. पातळ केली तर बरोबर नाही, जाडच करायचं. जाडसर वाटू जरा.
म्हणजे भाजी ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त खोबराचा घातला ना तर फक्त शिजावं आहे मा मिक्स जावं सगळं फक्त शिजावं. अजून टेस्ट लागतली. कोथिंबीर वगैरे काय नको मग. कोथिंबीर नको काय गरज नाही कोथिंबीरची. ती फक्त फ्लेवर साठी आपण टाकतो. पण ह्या भाजीत कोथिंबीरची गरज नाही. गरज नाही. कढ योग चालू झालं बघा. फक्त 5 मिनिटं तेवढा वाटण शिजावाय फक्त म्हणा. मग आपली भाजी रेडी. आणि मस्तपैकी तांदळाच्या आपले सॉरी नाश्त्याच्या भाकरी बरोबर खायची. मस्त लागतात. सेम टेस्ट केळीच्या बोण्याच्या भाजीची पण लागतं साधारण लागतं पण इतकी नाही पण असं साधारण इक्वल केळीचा बोण. त्याच्यात पण हरभऱ्यात घालतात ना. हा त्याच्यात पण हरभऱ्यात घालतो. त्याच्यामुळे टेस्ट साधारण टेस्ट अशीच लागतं. ती पण कापली तर आपण आदल्या दिवशी आपण चिरून ते हे करायचे करूची लागता. पाण्यात ठेवची लागता रात्रीची. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गाळून तशीच करू. एकदम पिळून घ्यायचं आता पाणी सगळं टाकून द्यायचं. परत धुवायची. तर ती पण अशी भाजी तुरटच लागतं साधारण. बोणाची भाजी केळीच्या बोणाची तशीच करायची. कणकीच्या कोमाची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून सांगा. ठीक आहे चला जेवूया आता. अशा प्रकारे योगाने आमच्याकडे आमच्या खळ्यात आमच्या दारात ब्रह्मकमळाची मस्तपैकी 2 फुला फुललेली असत. तर मम्मी आता आमची पूजा करतली त्यांची. मस्त फुलली ना डायमा. आम्ही एवढी फुलाक दिनू नाही ऍक्च्युली. त्याच्या आधीच कर तू पूजा. नमस्कार मित्रांनो. या जेव भाकरी कणकीच्या कोमाची भाजी आणि मम्मी दुपारची भाजी दिली ती. हा मस्त आली भाजी. मस्त आली भाजी. मस्त आहे. खरीच बरी आली भाजी. मस्त आहे. तर आता आम्ही जेतो. व्हिडिओ आवडलो तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमका अजून जर रेसिपीचे व्हिडिओ होय असतील म्हणजे बघूचे असतील रेसिपी तर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.